लातूर जिल्हा आणि लातूर पॅटर्न महाराष्ट्रानं पाहिलाय, मात्र मदियाच्या रूपानं एक नवीन चेहरा, एक तरुण चेहरा याच लातूर मधून दिल्लीपर्यंत पोहोचलाय. कशी झाली तिची सगळी ही संपूर्ण कहाणी, ज्या मदियाला नरेंद्र मोदी यांनी देखील सन्मानित केलं. खर तर तिची ओळख आणि हा सगळा प्रेरणादायी प्रवास तिच्याकडून जाणून घ्या. मदिया, तुझं खूप खूप स्वागत. थँक्यू. काय झालं होतं? थेट पंतप्रधानांनी बोलवणं केलं. सर, मी ITI ला ऍडमिशन त्यासाठी घेतलं होतं की काय नाही, ITI तर आपल्याला माहित आहे की साधी सोपी जॉब आपल्याला लागल लवकरच. माझ्या पप्पाला 5 आम्ही मुली आहोत. मी सेकंड नंबर आहे. पहिल्या दिदीचं तर लग्न करून टाकलं, 10वी झाली, तर मला वाईट वाटलं होतं. मी म्हणलं की पप्पाला शिकून दाखवावं, जॉब करून दाखवावी. मग नंतर मी गेले ITI, नंबर लागला माझा इलेक्ट्रिशियनला. माझी इच्छा होती सायन्स करणं, पण पप्पा म्हणले मग कशाला पुढे जावं आपण, आर्थिक परिस्थिती नव्हती. ITI ला गेले, इलेक्ट्रिशियन केले. मग मार्गदर्शन पण चांगलं मिळालं थोडं सरांचं, त्यांनी बघितली आमची आर्थिक परिस्थिती. मग मी म्हणले जॉब करावं, छोटी मोठी, पप्पाला सहारा होईल तेवढाच. पण असं स्वप्न पण बघितलं नव्हतं की माझं भारतातून 2रा नंबर, ते पण पंतप्रधानांच्या हस्ते मला सर्टिफिकेट देण्यात येईल. कशी भावना होती बरं ज्यावेळेस? काय झालं होतं? स्वप्नच वाटलं मला. हे सगळी नेमकं परीक्षा कधी झाली होती आणि काय झालं, घडलं की नंबर कधी आला आणि किती तारीख होती ती? माझी परीक्षा ना जुलैमध्ये 30 तारखेला झाली. मग रिझल्ट लागला माझा 4 सप्टेंबरला. मग नंतर 1 महिन्यानंतर मला कळालं की माझं पूर्ण भारतातून 2रा नंबर आलेला आहे. म्हणजे 4 तारखेला 4 सप्टेंबरला रिझल्ट लागलं असं त्याच दिवशी तुला? पण नाही, नंतर 1 महिन्यानंतर मला कळालं की भारतातून 2रा आहे. एवढा वेळ का लागला मग? हे सगळं वाटतं ना, भारतातून म्हणजे रँकिंग काढली. आणि मग नरेंद्र मोदी यांच्याकडून बोलावणं किंवा PMO कार्यालयातून बोलावणं कधी आलं तुला? 1 महिन्यानंतर. कोण कोण गेला होता दिल्लीला? मी आणि पप्पाच गेलते, फक्त एक गार्डियन अलाउड होतं बरं का तिथे. बरं, हे सगळं अलाउड. आणि बरं, त्यावेळेस ज्यावेळेस भेट झाली पंतप्रधानांची, त्यावेळेस काय वाटलं? म्हणजे स्वप्नच वाटायला, तर मला बिलीव्हच होत नव्हतं की मी पंतप्रधानांच्या समोर आहे. हो, बघा, ही छोटीशी तरुणी जीवराशी स्वप्न बाळगत असेल, पण ज्यावेळेस तुमचा नंबर येतो किंवा तुम्हाला काहीतरी मिळतं त्यावेळेस कौतुकाची थाप मिळते. आणि थेट पंतप्रधानाकडून जर कौतुक झालं तर पुढचं शिक्षण कसं होणार, कशा पद्धतीचा हा प्रवास आहे, संघर्ष आहे, हे सगळं जाणून घेणार आहोत. रेणापूरमध्ये तू शिकते ना? हो, रेणापूर छोट्याशा गावात तुला कसं हे सगळ्या सुविधा मिळाल्या का? मग नाही, तेवढ्या सुविधा तर नाही भेटल्या. खूप संघर्ष केलाय मी लाईफ मध्ये. मुलगी आहे म्हणून ती पण, तरी पण माझ्या पप्पांनी पण थोडं मला सपोर्ट केलं. मी 10वीत चांगले मार्क घेतले, 82 पॉइंट घेतले. मग तिथं ITI ला नंबर लागला माझा. मग तिथं ITI ला कुठं नंबर? गव्हर्नमेंटला. रेणापूर. किती मार्क पडले होते तुला? मला फर्स्ट इयरला पण 99 होते आणि सेकंड इयरला 99.66 होते. मग हे सगळं करत असताना तुला तर इंजिनियर व्हायचं, तुला काय व्हायचं होतं? आता मला तर जॉबच करायची होती, पण आता जर मी एवढं शिकले, मग हिच्या पुढचं पण शिक्षण मला घेऊ वाटते. पण बघते आता आर्थिक मदत भेटली तर कुणाची. म्हणजे आर्थिक मदतीशिवाय ते पूर्ण होणार काय? कशी घरची परिस्थिती काय? बरं, घरची परिस्थिती आमच्या इथं घरावर पत्रे आहेत, आमचं घर खाली आहे, पत्र्यातून पाणी येते टपटप. मग नंतर चुलीवर आम्ही पाणी गरम करतो. ही फक्त हिचीच परिस्थिती नाही, तर राज्यातल्या अनेक मुलींची परिस्थिती आहे. मात्र राज्यातली अनेक मुली या संघर्षातून पुढे येतात, त्यांना आर्थिक मदतीची खरंच गरज असते. आता हे सगळं बघणारे तुला आर्थिक मदत करतील किंवा आव्हान देखील अनेकांनी तुमच्या माध्यमातून अनेकांनी केलं देखील असेल, किंवा पंतप्रधानाच्या हस्ते जर तुला गौरवण्यात येत आहे तर सरकार ही तुझ्या पाठीशी उभं राहील. तुला काय वाटतं, तुझं स्वप्न नेमकं काय होतं? समजा आता तू मला सांगितलंस की अशा पद्धतीनं हे सगळं घडत असताना मला तर फक्त नोकरी मिळवायची होती, मात्र हे जेव्हा नंबर येतो त्यावेळेसची काय भावना असते? आता काय पुढे करायचं? आता मला वाटत आहे की मी इंजिनिअरिंगला जावे. मी इंजिनिअरिंग पहिल्यांदा डिप्लोमा करावे, त्याच्यानंतर BE करावे. मग त्या टेक्निकल मधूनच मला माझी इच्छा व्हायली की मी MPSC पण द्यावी. होऊ शकतं हे सगळं? होऊ शकते वाटते मला, कारण एकदा नंबर आला की सगळं होऊ शकतं. किती मार्क पडले तुला या सगळ्या ह्याच्यात? आता सेकंड रँक आलाय,
किती मार्काची परीक्षा असते, कसं तू सगळी तयारी कशी करत होतीस? आमच्या इथं कसं होतं, प्रॅक्टिकल एक्झाम एक व्हायची, ओरल एक व्हायची आणि ऑनलाईन एक्झाम एक व्हायची. त्यात आम्हाला मॅथ, सायन्स आणि एम्प्लॉयबिलिटी स्किल्स पण होत्या आणि आमची थेअरी इलेक्ट्रिकलची सगळी. आणि फर्स्ट इयरला 600 मार्क्स, सेकंड इयरला 600 मार्क. मला फर्स्ट इयरला 600 पैकी 594 पडले, सेकंड इयरला 600 पैकी 598 मार्क्स पडले. 598 मार्क पडले. मग दोन्हीची मिळून 1192. बरं, इथं लातूर पॅटर्न ऐकून होतीस तू, तुला वाटलं असेल ना सायन्स घ्यावं, इथं लगेच डॉक्टर इंजिनियर होती की मी कॉमर्स घ्यावं, सायन्स घ्यावं, पण कसं घरची परिस्थिती पण मला बघावं लागली ना, माझ्या पप्पाची पण परिस्थिती. खरं तर सगळ्या महाराष्ट्रानं आणि जे हे इंटरव्ह्यू बघताय सगळ्यांनी जाणून घेतलं पाहिजे की ज्यावेळेस एखाद्या तरुण तरुणीची 10वी झाल्यानंतरची अपेक्षा असते, अनेकांना ते थांबून दुसरं शिक्षण करण्याचा जो आहे तो मार्ग निवडावा लागतो. हे ह्या उदाहरणावरून आपल्याला लक्षातच येईल. मला हे सांग की आता हे सगळं घडत असताना महाराष्ट्र सरकार किंवा महाराष्ट्रातल्या कोणी संपर्क केला का तुझ्याशी? तेवढं त्यांनी तर नाही केलं आतापर्यंत, पण माझी इच्छा आहे की त्यांनी माझ्याशी संपर्क करावं, माझी थोडी काही हेल्प करावं. मी माझ्या जिल्ह्याचा, माझ्या राज्याचा, माझ्या देशाचं नाव पुढे घेऊन जाण्याची माझी इच्छा आहे. अगदी हे खरं आहे की तू देशाचं तर नाव आता या माध्यमातून तर दुसरा क्रमांक मिळव. बरं, मला हे सांग की ज्यावेळेस तुझा दुसरा नंबर आला, कॉलेजमध्ये कळालं त्यावेळेस काय तुला फोन बिन आले, कसं झालं? सर्वात सांग थोडं. मला तर माहितच नव्हतं. माझ्या मैत्रिणीने कॉल केली मला की तू सरांचा स्टेटस बघितलीस का की तुझा भारतातून दुसरा नंबर आलाय. म्हणलं मला व्हिडिओ ना झाले, तू मजाक का वर करायली. नंतर मी जाऊन स्टेटस बघितलं, मग सरांनाच कॉल केले. सर म्हणले हो बरोबर आहे. मग नंतर ताडेवाड सरांना कॉल केले, माझ्या वर्ग शिक्षकांना, मग त्यांनी पण म्हणले हो बरोबर आहे. मग आम्हाला पण तेवढी माहिती नव्हती. मग कॉलेजमध्ये लेटर आलं दिल्लीचा की मला दिल्लीत बोलवण्यात आले, पंतप्रधानांच्या हस्ते मला सर्टिफिकेट देण्यात येणार आहे. मग मला तरी पण ते स्वप्नच वाटत होतं. जोपर्यंत मी तिथपर्यंत गेले नाही ना, तोपर्यंत माझं ते स्वप्नच होतं. बरं, तू हे सगळं संघर्ष हे पाहत असेल, आपल्या सामाजिक ह्याचा संघर्ष सुद्धा पाहिलेला असेल, त्या भावनेतून ज्यावेळेस पंतप्रधानांनी थेट बोलवलं त्यावेळेस तुला काय वाटलं? बरं, मला म्हणजे पंतप्रधानांच्या हस्ते सर्टिफिकेट भेटणे हे काही जोकच नाही, काही सुद्धा म्हणजे हे कुणाला पण भेटू शकत नाही. प्रत्येकाची इच्छा असते की आपण त्यांना भेटावे. हो, मला स्वप्न म्हणजे माझं ड्रीमच, आता पण मला ड्रीमच वाटेल. स्वप्नातच आहे आणखीन त्या. बरं, यापुढचं तुझं शिक्षण आणि तू कुठल्या याच्यातून हे शिक्षण घेतलं आतापर्यंत सांग, परत मी पुढच्या याच्याकडे येणार. पहिल्यांदा 1ली ते 7वी जिल्हा परिषद मध्ये शिकले, तिथे पण आम्हाला जास्त इंग्लिश शिकवायचे नाही, व्याकरण पण थोडी कमीच होती. मग श्रीराम विद्यालयामध्ये गेले, तिथे सेमी मध्ये मला ऍडमिशन घ्यायचं होतं, पण आर्थिक परिस्थिती नव्हती ना. मग नंतर माध्यमिकलाच ऍडमिशन घेतलं, तिथे पण आम्हाला इंग्लिश शिकवण्यासाठी मी खूप कंप्लेंट केले, पण त्यांनी काय आम्हाला शिकवलं नाही. मला खूप म्हणजे संघर्ष करावं लागलं, स्वतः मला अभ्यास करू वाटलं. तर त्या ऑनलाईनचा काही फरक झालाय काय? ऑनलाईन मुळे किती तुझ्या जीवनात परिवर्तन झालंय? आता तरुणी म्हणून तू काय सांगशील? म्हणजे मी MSIT केली होती जॉईन, मग त्यामध्ये थोडा ऑनलाईन बद्दल मला माहित झालं की कसं असतं आणि काय असते. मग आमच्या कॉलेजमध्ये पण IT लॅब मधून होती, सर आमची तिथे प्रॅक्टिस घ्यायची. मग त्याचा कसा नेमका अभ्यासात कसा हे झाला, फायदा झाला त्याचा? म्हणजे अभ्यासात झाला, म्हणजे माहिती झाली की ऑनलाईन पण कसं असतंय. म्हणजे जे लेक्चर करू शकत नव्हतीस ते ऑनलाईन पण केले. कशा पद्धतीनं हे सगळं घडत असताना तुला फायदा झाला ऑनलाईनचा. बरं, आता या पुढचं स्वप्न तुझं नेमकं काय असणार आहे? म्हणजे मी सोशल मीडियाचा यूज फक्त माझ्या शिक्षणासाठी केलंय. इंस्टाग्रामवर टाकायचे की इलेक्ट्रिकल मध्ये काय असते, कोणतं कंपोनेंट काय असतं. खरं तर काय नवीन तरुण पिढी जी आहे ना, इंस्टाग्रामवर रील बघण्यात वेळ घालते. जर सोशल माध्यमांचा जर चांगला उपयोग केला तर मदिहा तुला ज्या पद्धतीनं सोशल मीडियाचा योग्य पद्धतीनं जो फायदा झाला, अनेक तरुण कदाचित हे इंटरव्ह्यू बघितल्यानंतर अनेक जण स्क्रोल करताना हे जरूर बघतील. ह्या सगळ्या तरुणांना तुला काय सांगायचं? त्यांना सांगायचं की तुमच्यापाशी खूप संधी आहे लाईफ मध्ये, तुम्ही सोशल मीडियाचा यूज इतका सुंदर करू शकता ना, त्याच्यावर तुम्ही तुमच्या फील्ड मध्ये काय आहे ते सगळं जाणून घेऊ शकता. बरं, देशासाठी काहीतरी करायचं? मला करायचे, माझ्या देशासाठी, मला माझा देशाचा अभिमान बनेल. आणि हे मोदीजींना तेवढ्या वेळात तू बोलून दाखवलं असशील ना, काही थोडंसं बोलणं झालं का? नाही, मी फक्त त्यांना नमस्कार केले, त्यांना अस्सलाम वालेकुम म्हणले, ते म्हणले बधाई हो बधाई हो. एवढा संवाद झालेला. तेवढी भीती माझ्या मनात होती की त्यांच्या समोर उभे पण थांबू पण वाटत नव्हतं. खर तर ही तरुणी आहे, असेच अनेक चेहरे आहेत, असे अनेक विद्यार्थी आहेत जे
नंबर मिळवू शकतील. देशात पहिला, दुसरा, तिसरा. मात्र त्यांना साधनांची गरज आहे, त्यांना व्यवस्थेची गरज आहे, त्यांना सामाजिक दायित्वाची गरज आहे. या संघर्षाच्या हाताला जर सर्वांनी मदतीचा हात दिला, प्रेरणा दिली आणि कौतुकाची थाप दिली तर निश्चितच अशा तरुणी पुढे येतील आणि त्यांची स्वप्न पूर्ण व्हायला वेळ लागणार नाही. त्यामुळं तरुण तरुणींनो, तुम्ही जर रील आणि सोशल मीडियावर वेळ घालत असाल तर या तरुणीला ऐकलंय तुम्ही, आता हिला फॉलो करायला मात्र विसरू नका. आणि हे जे इंटरव्ह्यू बघतायत, हिला मदतीसाठी सगळ्यांनी पुढाकार घेतला पाहिजे. तर तिथं थांबूया. तुझं पुन्हा एकदा अभिनंदन आणि तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप शुभेच्छा. धन्यवाद सर.